नमस्कार. आज अक्षय तृतीया. आपल्या जीवनामध्ये अक्षय समृद्धी लाभो, आपल्या जीवनामध्ये अक्षय आनंदी आनंद हो, आपल्या जीवनामध्ये अक्षय यश कीर्ती आणि वैभव लाभो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन मी गेले ते माझे शासकीय निवासस्थान रामटेक येथे. खरं तर 1995 ते 99 या घरामध्ये माझे पिता गोपीनाथ मुंडे राज्याचे गृहमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून राहत होते. असा एक योगायोग फार दुर्मिळ आहे की त्याच घरामध्ये त्यांची कन्या मंत्री म्हणून जात आहे. साहजिक आहे, त्यांचं स्थान खूप मोठं आहे, पण त्या घरामध्ये मी जाऊ शकले हे किती मोठी ईश्वराची कृपा आहे. आणि त्याच घराचं शासकीय निवासस्थान रामटेक याचं आज आम्ही गृहप्रवेश करण्यासाठी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पूजा केली, कुलदेवतेचं हवन वगैरे केलं छान, आणि छान गणपतीची पूजा केली, कुलदेवतेची पूजा केली, उदक शांती वगैरे जे काय ब्राह्मणांनी पूजा करून घेतलं ते आम्ही केल्या. आणि बस अगदी घरगुती केलं. खूप इच्छा होती कार्यकर्त्यांची, त्याही गृहप्रवेशासारखा कार्यक्रम मोठा करा, आम्हाला बोलवा. माझी पण इच्छा होती कार्यकर्त्यांना बोलवायची, त्यांना जेव घालायची, त्यांचा मानपान करायची, माझ्या सहकाऱ्यांना बोलवायची. पण नुकत्याच पहलगामच्या घटनेमुळे असं वाटलं मनाला की आता असं काही सेलिब्रेट करायचा मूडही नाही आणि तशी परिस्थितीही नाही. पण भविष्यामध्ये नक्कीच असं काहीतरी कार्यक्रम घेण्याचा योग ईश्वर देईल असं वाटतं. ही सर्व पूजा आटोपवून होम हवन सगळं कुलाचार करून मी घाईघाईनी माझ्या घरी गेले. तिथे हातपाय धुतले, कपडे बदलले आणि विमानतळावर जाऊन मी संभाजीनगरच्या विमानात बसले देखील. त्याचे काही व्हिडिओ मी केले नाही. घराच्या पूजेसारखाच साधेपणाने संदेश जो अनेक वर्ष माझ्या ऑफिसमध्ये काम करतो त्याचा वाढदिवस आम्ही साजरा केला. आमच्या ऑफिसमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे सहकाऱ्यांचे वाढदिवस आम्ही साजरे करत असतो. आई, दोघी बहिणी, दोघींचे लेकरं, प्रीतमताईंचे पती, आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम साधेपणाने पण एन्जॉय केला. असा सकाळी 6 वाजता सुरू झालेला माझा दिवसभरातील वेगवेगळ्या कामं करत माझ्या घरापासून ते माझ्या शासकीय निवासस्थान रामटेकपर्यंत, तिथून ते एअरपोर्ट मुंबई, तिथून ते संभाजीनगरचं एअरपोर्ट, आणि तिथून मग जालन्याला मी गाडीने जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन सकाळी 6 वाजता परत तयार राहणार आहे ते महाराष्ट्र दिनाच्या झेंडावंदनाच्यासाठी.